Hello students. Today also we'll discuss questions on redox reactions. Up to 66 questions we have discussed in last lecture. Now we'll continue with the next question, that is question number 67. See here, the number of electrons involved in the conversion of MnO4 minus to MnO2. Correct. MnO4 minus to MnO2 conversion आहे. ठीक आहे. It means MnO4 मायनस मध्ये कळलं Mn ची ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे +7. बरोबर आहे ना. ओके. MnO2 मध्ये ऑक्सिडेशन स्टेट किती आहे +4. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स गेट चेंज्ड? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्वड असं म्हणलंय. ओके, तर किती इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्वड असणार आहे? डेफिनेटली 3 इलेक्ट्रॉन्स. करेक्ट ना. ओके, का ऑक्सिडेशन स्टेट चेक करा. ओके, किती आहे? +7 चं कन्वर्जन कशामध्ये झालेलं आहे? +4 मध्ये झालेलं आहे. बरोबर आहे ना. ओके, इट मीन्स 3 इलेक्ट्रॉन्स आर इन्व्हॉल्वड. ठीक आहे, गेन झालेले आहेत इलेक्ट्रॉन्स, 3 इलेक्ट्रॉन्स गेन्ड. नेक्स्ट, see there, question number 68. The values of coefficients to balance the following reaction are. ठीक आहे, तर बॅलन्स करण्यासाठी लक्षात ठेवायचं कधीही. ओके, एक तर तुम्ही ऑप्शन यूज करू शकता, अदरवाइज काय करा. ओके, ह्या इक्वेशनला बॅलन्स करा. ठीक आहे ना. बॅलन्स करण्यासाठी आपण ओके स्पेस यूज करूया पुढे. ठीक आहे, वरती स्पेस आहे थोडस, that will use here. Cr OH taken thrice plus ClO minus, which forms what? OH ला मी इग्नोर केलं इथं, CrO4 2 minus plus Cl minus. ठीक आहे ना. ओके, OH ला इग्नोर का केलं? ओके, पुढे तुम्ही ऍड करू शकताय. ठीक आहे ना. आफ्टर बॅलन्सिंग द रिएक्शन, फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट दी ऑक्सिडेशन नंबर्स. ओके, आता तुम्हाला लक्षात येत असणार आहे की हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये कुठलं चेंज नसणार आहे. इथं चेंज कशामध्ये असणार आहे? क्रोमियम मध्ये. क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट इथे किती असणार आहे? डेफिनेटली इट इज +3. हियर इट इज +1. बरोबर आहे ना. +1 ऑक्सिडेशन स्टेट इथे कोणाची? यस, Cl ची. हियर इट इज 2 मायनस आहे ना, +6 होईल. करेक्ट. and -1. चेंज चेक करा. +3 2. ओके, काय झालेलं आहे चेंज? +3 2 +6, इट मीन्स +3 चा चेंज आहे. आणि Cl मध्ये ओके +1 2. ओके, यस, -1, इट मीन्स कितीचा चेंज आहे बघा? +1 2 -1. ओके, यस, डेफिनेटली इट इज द चेंज ऑफ -2 चा चेंज आहे. करेक्ट ना. हा, आता हे दोन्ही इक्वल आहेत का? नाही. इक्वल करा. into 2 into 3. ठीक आहे, म्हणजे ह्या इक्वेशनला ओके कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे थोडस ह्या टर्मला. ठीक आहे, आणि इथे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. येते लक्षात हे? ठीक आहे. आता नंबर ऑफ ऑक्सिजन चेक करा. ओके, ऑन बोथ साइड. हियर आर 2 into 4 8, 3, आणि हे किती होतील बघा बरं? 3 into 2 3. ओके, into 2 6, 6 plus 3 9 होतील. ओके, म्हणजे इथं वॉटर मॉलिक्यूल ऍड करावं लागेल. बरोबर आहे का? ठीक आहे, तेवढेच नंबर ऑफ ओके काय ऍड करायचे आहेत आता. ओके, आता वॉटर हायड्रोजन चेक करा. इथं 3 to 2 6 आहेत, इथं किती आहेत? 2 आहेत. याचा अर्थ काय? इथंच ऍड करावं लागतील. 4H प्लस ऍड करा. नाव हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर बॅलन्स्ड. ओके, पण रिएक्शन काय आहे? बेसिक मीडियम मध्ये आहे. सहज समजतं तुम्हाला का? OH मायनस आहेत तिथं. दिसतंय का तुम्हाला OH मायनस? येस. दोन्ही साईडला OH मायनस किती ऍड कराल? इक्वल टू दी H प्लस. ठीक आहे, मग इथं काय कराल? 4OH मायनस ऍड कराल, आणि इकडे सुद्धा 4OH मायनस. मग 4OH मायनस प्लस H प्लस किती होतील? टोटल 4H2O होतील. 4H2O आणि हा एक H2O, टोटल किती होतील? 5H2O. लक्षात आलं ना. ओके, यस, टोटल किती? 5H2O होतील. समजलं हे? यस, 5H2O. ओके, इकडे 4H2O आहे, OH मायनस आहे, इकडे 5H2O आहे. H2O चा कोएफिशियंट आपल्याला विचारलाच नाही. विचारलं कोणाचं कोएफिशियंट बघा.
CrOH टेकन थ्राइसचा कोएफिशियंट विचारलेला आहे, ClO चा कोएफिशियंट विचारलेला आहे, CrO4 चा कोएफिशियंट विचारलेला आहे, Cl चा ऑलरेडी तुम्हाला कोएफिशियंट मिळालेले आहे. मग हायड्रोजन वगैरे बॅलन्स करायची गरजच नाही, तुम्हाला इक्वेशन इथंच मिळाला होता कोएफिशियंट जनरली, बरोबर आहे ना. ओके, मग चेक करा ऑप्शन किती येईल. येस, ऑप्शन 2 3 2 3 2 3 2 3. yes, so option is D. नेक्स्ट 69. ठीक आहे, सेम वेने करू शकता 69 ला सुद्धा. ओके, येस, बघूया आपण. इथंच करूया, ठीक आहे ना. ओके, इथं काय आहे, P Q देन व्हॉट R आणि S T. P Q R S T. ओके, तिन्हीची गरज, चारीची गरज आहे आपल्याला, 4 5 आहेत टोटल, बरोबर आहे का. ओके, टोटल 5 आहेत. तुम्ही ऑप्शन मध्ये पण जाऊ शकता, डायरेक्ट ऑप्शन मधून पण जाऊ शकता तुम्ही, बरोबर आहे ना. ओके, एस चेक करायचं मग अगोदर. ओके, कॉपरचा कोएफिशियंट घ्यायचा. कॉपरचा कोएफिशियंट सपोज 3 ठेवला आपण इथं, इथं सुद्धा कॉपरला किती ठेवावं लागेल, 3 ठेवावं लागेल, ठीक आहे ना. ओके, इथं 3 ठेवला. ओके, इथं 3 झाला, तर PQ इथं Q3 येऊ शकतो का, नाहीच येऊ शकणार, कारण काय, पुढे कॉपरचं कोएफिशियंट 3 आलेलं आहे. ओके, 3 नायट्रोजन्स पॉसिबल नाहीयेत. ओके, कारण इथं S किती होणार आहे परत बघा. ओके, इथं जर 3 ठेवला तर नायट्रोजन 3 आले पाहिजेत ना पुढं. ओके, पॉसिबल नाहीये. त्याच्यानंतर हा ठेवू शकतोय का बघा बरं, P च्या ठिकाणी ओके 3 ठेवा, Q च्या ठिकाणी 2 ठेवा, याच्यावरूनच तुम्हाला आन्सर मिळेल. ठीक आहे, इथं 3 ठेवला, ओके, आणि इथं पुढे 3 ठेवला तुम्ही, 3 आणि 2 ठेवला. ओके, तर पॉसिबल आहे का, नॉट पॉसिबल. ठीक आहे, सी ऑप्शन आहे. हाऊ, इथं 3 ठेवा, ठीक आहे ना. ओके, येस, कॉपरच्या ठिकाणी सॉरी Q च्या ठिकाणी 8 ठेवा, त्याच्यानंतर इथं कॉपर 3 येतील आपोआपच. ठीक आहे, येस, त्याच्यानंतर इथं 2 येतील, 3 into 2 किती होतील, 6 plus 2 8 होतील आपोआप. ठीक आहे, सो ऑप्शन इज व्हॉट. किती वेळ लागतो, ओके, फक्त कोएफिशियंट ठेवून बघा. ओके, डायरेक्ट आन्सर तुम्हाला मिळून जाईल. ओके, 69. बाकीचं कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही तुम्हाला, किंवा काय बॅलन्स करत बसायची गरज नाहीये. ओके, डायरेक्ट आन्सर मिळून जाईल इथं. क्वेश्चन नंबर 70. Which is the correct representation of reaction occurring when the HCl heated with MnO2. Acidic medium मध्ये आहे, HCl ला MnO2 सोबत हीट करायचं आहे. ठीक आहे ना. ओके, रिएक्शन काय येते बघा ह्याची. रिएक्शन इज MnO2, ठीक आहे, yes, plus 4HCl which forms MnCl2 plus Cl2 plus twice H2O. ठीक आहे ना. ओके, आयोनिक फॉर्म मध्ये काय लिहाल, व्हॉट इज द आयोनिक फॉर्म, MnO2 plus twice Cl minus plus 4H plus gives Mn2 plus Cl2 plus twice H2O. आयोनिक फॉर्म मध्ये आहे, ठीक आहे ना. कारण काय, येस, इथं 4 HCl आहेत, समजलं का. कारण काय, हे Cl गेट कॅन्सल्ड, हे Cl मायनस इथं 2 आणि इथं Cl मायनस 2 कॅन्सल होतील. आलं लक्षात. जनरली Cl2 प्रिपरेशनची रिएक्शन आहे, कुठली, Cl2 प्रिपरेशनची. सो ऑप्शन इज व्हॉट, ऑप्शन इज बी. ठीक आहे, सहज आहे. MnO2 आहे, काय करायचं तुम्हाला, HCl ऍड करायचं आहे, MnCl2 फॉर्म होतो, Cl2 गॅस फॉर्म होतो, आणि काय H2O फॉर्म होतो. नेक्स्ट 71. When KMnO4 is reduced with oxalic acid in acidic solution, the oxidation number of Mn changes from. ऑक्सॅलिक ऍसिड मध्ये काय करायचं तुम्हाला, KMnO4 ला रिड्यूस करायचं आहे, करेक्ट. ठीक आहे, रिएक्शन बघा काय होते त्या कंडिशन मध्ये. येस, फर्स्ट ऑफ ऑल twice MnO4 minus then reacts with 5
C2O4 okay S2 minus plus 16H plus which forms ठीक है twice Mn2 plus plus 10CO2 plus ठीक आहे 8H2O. आता तुम्हाला ही पूर्ण बॅलन्स्ड रिएक्शन लक्षात ठेवायची गरज नाहीये. ऑक्झॅलिक ऍसिड सोबत काय रिएक्शन होते तेवढंच लक्षात ठेवायचं की बाबा प्रोडक्ट काय फॉर्म होतोय केस मध्ये. ठीक आहे MnO4 मायनस मध्ये आहे तो म्हणजेच काय +7 मध्ये आहे ऑलरेडी ऍसिडिक कंडिशन आहे. ठीक आहे आणि Mn+2 मध्ये कन्वर्ट झालेला इट मीन्स हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स चेंज टू 5 इलेक्ट्रॉन्स. मग ऑक्सिडेशन स्टेट +7 टू काय झालेला आहे +2 मध्ये गेलेला आहे. दॅट इज द आन्सर. ठीक आहे ना ओके मग ऍसिडिक कंडिशनला लक्षात ठेवायचं की +7 टू +2 ऑक्सिडेशन स्टेट चेंज होते कोणाची Mn ची विथ ऑक्सॅलिक ऍसिड. तुम्हाला असं लक्षात ठेवायचं की ऑक्सॅलिक ऍसिड सोबत रिएक्शन झाली की Mn+7 टू कन्वर्ट कशामध्ये होतो Mn+2 मध्ये कन्वर्ट होतो. हे असं लक्षात ठेवायचं. पूर्ण रिएक्शन पाठ करत बसायची नाही. रिएक्शन पाठ करत बसला की मग ते लक्षात राहणार नाही तुमच्या. अंडरस्टूड. ठीक आहे क्वेश्चन नंबर 72 बघूया. काय म्हटलंय when MnO2 salt is fused with mixture of KNO3 and solid KOH the oxidation number of Mn changes from +4 to okay so oxidation state okay कशामध्ये चेंज होते असं विचारलंय. ठीक आहे त्याच्यासाठी रिएक्शन नोट करा. ओके काय आहे रिएक्शन MnO2 when reacts with twice KOH in presence of KNO3 which forms what K2MnO4 okay plus KNO2 plus H2O. करेक्ट. आता लक्षात कसं ठेवायचं की बाबा MnO2 कशामध्ये चेंज होतो हे लक्षात ठेवायचं. K2MnO4 इट मीन्स MnO4 2 मायनस मध्ये चेंज होतो. MnO2 चं कन्वर्जन MnO4 मध्ये होतं हे असं लक्षात ठेवायचं तुम्ही. समजलं ना ओके विचारलं काय तुम्हाला. येस ऑक्सिडेशन नंबर चेंजेस टू म्हणले. ऑक्सिडेशन नंबर फ्रॉम 4 टू कशामध्ये चेंज होतो +6 मध्ये चेंज होतो. बरोबर आहे ना ओके सो ऑप्शन इज व्हॉट सी. बरोबर आहे ना ऑप्शन काय असणार आहे सी असणार आहे. ओके नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 73 फॉर डिक्लोरायझेशन ऑफ 1 मोल ऑफ एसिडिफाइड KMnO4 द मोल्स ऑफ H2O2 रिक्वायर्ड. किती मोल्स लागतात फॉर द डिक्लोरायझेशन ऑफ H2O2. ठीक आहे ना ओके इस बघा रिएक्शन काय आहे. जनरली twice KMnO4 when reacts with thrice H2SO4 which gives K2SO4 plus twice MnSO4 plus ठीक है ना ओके thrice H2O plus 5O म्हणजे किती ऑक्सिजन नेसेंट ऑक्सिजन फॉर्म होतात तर 5 नेसेंट ऑक्सिजन फॉर्म होतात. ओके ही रिएक्शन फक्त एक वेळेस प्रॅक्टिस करायचंय. ओके आणि लक्षात काय ठेवायचं बघा ह्या रिएक्शन मध्ये किती ऑक्सिजन फॉर्म होतात ऍसिडिक कंडिशन मध्ये. समजते का. ठीक आहे ऍसिडिफाइड म्हणले ना ऍसिडिफाइड KMnO4 किती ऑक्सिजन नेसेंट ऑक्सिजन फॉर्म होतात हे महत्वाचं आहे. बरोबर आहे ना ओके मग आता H2O2 जो आहे तो काय 5 टाइम्स रिएक्ट होईल 5 नेसेंट ऑक्सिजन्स तर 5 टाइम्स that is here H2O2 when reacts with oxygen correct which forms H2O plus okay O2 ही झाली रिएक्शन. ओके मग आता 5 नेसेंट ऑक्सिजन्स आहेत ना तर किती टाइम्स होईल रिएक्शन 5 टाइम्स. आलं का लक्षात हे. ठीक आहे ना ओके इट मीन्स आन्सर काय असणार आहे इथं सी. करेक्ट. 2 moles okay is require 5 moles म्हणून काय 5/2. अंडरस्टूड. समजलं ना हे बघा ना ओके कारण काय 2 मोल्स साठी ओके 5 मोल्स लागतात. करेक्ट तर 1 मोल साठी किती लागतात 5/2. क्लियर झालं. 2 मोल्स साठी 5 मोल्स तर 1 मोल साठी 5/2 मोल्स. क्वेश्चन नंबर 74 चेक करा. The number of moles of K2Cr2O7 reduced by 1 mole of SN2 plus ions. ठीक आहे SN2 plus ions सांगितलेलं आहे K2Cr2O7 त्याच्यामध्ये आयन कोण असतो Cr2O7 2 minus when reacts with thrice SN2 plus
which forms, ठीक आहे ना, in presence of H plus. आता ही बॅलन्स रिॲक्शन देतोय मी तुम्हाला. ओके, लक्षात कसं ठेवायचं बघा. प्लस थ्राइस SN4 प्लस, ओके, प्लस 7H2O. आता मला सांगा 1 मोल साठी, ओके, रिक्वायरमेंट किती आहे असं विचारलंय. ओके, the number of moles of K2Cr2O7 required for reduced by 1 mole of SN4 plus ions each. लक्षात येते का? ठीक आहे. येस, इथं 3 मोल्स आहेत ऑलरेडी. 1 मोल साठी किती असणार आहे सांगा बरं. ठीक आहे, इथं बघा 1 मोल, ओके, साठी 3 मोल्स रिक्वायर्ड आहेत. तर 1 मोल, ओके, SN2 प्लस साठी किती लागतील? 1/3 लागतील इथं. लक्षात येते का? ठीक आहे. येस, बघा हे 3 जे आहेत ते 1 मोल साठी आहे. Cr2O7 2 मायनस साठी 3 मोल्स आहेत. 1 मोल साठी किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता तुम्ही. येते ना लक्षात? ठीक आहे. येस, मग 1 मोल साठी किती असणार आहे? 1/3 असणार आहे. अंडरस्टूड? सो ऑप्शन इज व्हॉट? 1/3. ऑप्शन इज A. Correct ना? Now the next point is, next question is here 76. Okay, 75. Question number 75. Which of the following color changes shown during redox titrations is not correct? कलर चेंजेस विचारलेला आहे. ओके, इज नॉट करेक्ट असं विचारलंय. ठीक आहे. चेक करा मग. Cr2O7 2 minus oxidizes the indicator diphenyl amine to produce the blue color showing end point. आता हे तुम्हाला टायट्रेशन मधले कलर्स आहेत जनरली. ओके, थायोसल्फेट आयन जो आहे, लक्षात येते ना? ओके, नॉट करेक्ट म्हणलंय ना. ओके, थायोसल्फेट आयन, ओके, जनरली प्रोड्युसेस विच कलर? इंडिकेटर म्हणून ऍक्ट होतो तो. सॉरी, KMNO4 इंडिकेटर म्हणून ऍक्ट होतो. ओके, S2O3 2 मायनस इंडिकेटर म्हणून ऍक्ट होत नाही. लक्षात येते ना? ओके, म्हणून ऑप्शन डी मध्ये चेक करा. थायोसल्फेट आयन्स S2O3 2 मायनस गिव्ह ब्ल्यू कलर शोईंग एंड पॉइंट म्हणलंय. इट विल नॉट, ओके, ऍक्ट एज अ इंडिकेटर. अंडरस्टँड? ओके, सो इट विल नॉट चेंज द कलर. सो ऑप्शन इज व्हॉट? डी. अंडरस्टूड? नेक्स्ट वन 76. Which of the following act as a self indicator? Definitely, okay, is कौन असणार आहे self indicator? KMNO4. It has a purple color already. Okay, it changes the color, okay, in titration, as you know that. Okay, 77. Which of the following are common oxidizing agents used in redox titrations? Which common oxidizing agents? ठीक आहे, हे सुद्धा नोन आहे तुम्हाला. कॉमन ऑक्सिडायझिंग एजंट्स कुठले? एक तर K2Cr2O7 आणि KMNO4 हे दोन्ही, ओके, कॉमन ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. त्याच्यासोबत आयोडीन सुद्धा यूज करतात त्याचं कॉमन ऑक्सिडायझिंग एजंट. अंडरस्टूड? ठीक आहे. येस, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहेत हे. नेक्स्ट वन, रेडॉक्स रिएक्शन्स अँड इलेक्ट्रोड प्रोसेसेस. ठीक आहे. आता इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये पण स्टडी केलं हे आपण, ओके, आणि रेडॉक्स रिएक्शन मध्ये पण दोन्ही ठिकाणी स्टडी केलेलं आहे. करेक्ट. हा गॅल्व्हॅनिक सेल आहे, दिसतोय तुम्हाला. ओके, गिवन बिलो इज द सेटअप ऑफ डॅनियल सेल. लेबल PQRST इन द गिवन फिगर. इथं लेबल्स दिलेले आहेत. मग लेफ्ट साइडला कोण असतो? P कोण असतो? डेफिनेटली एनोड. Q कोण असतो? कॅथोड. ह्या दोन गोष्टी समजल्या. R काय आहे? सॉल्ट ब्रिज. बरोबर आहे ना? ओके, S काय आहे? पासिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. T काय आहे? करंट. बरोबर आहे ना? ओके, करंट फ्लो. मग ऑप्शन काय असणार आहे? डेफिनेटली ए ऑप्शन. ऑप्शन ए. क्लिअर? लेफ्ट साइडला एनोड असतो, राईट साइडला कॅथोड असतो, मध्ये कोण असतो? सॉल्ट ब्रिज. ठीक आहे. ओके, एनोड टू कॅथोड इलेक्ट्रॉन फ्लो होतो आणि कॅथोड टू एनोड काय होतो? करंट फ्लो होतो. करेक्ट. नेक्स्ट 79. Given below are few statements regarding the electrode potential. Mark the, okay, is correct statement. तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट मार्क करायचं आहे. फर्स्ट काय? द पोटेन्शियल असोसिएटेड विथ each electrode is known as electrode potential. करेक्ट आहे. A negative E naught means that the redox couple is a stronger reducing agent than H plus H2 couple. करेक्ट आहे. निगेटिव्ह इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट असतो तो.
Positive E0 value means redox couple is weaker reducing agent, means it will be oxidizing agent. बरोबर आहे ना. थर्ड सुद्धा काय आहे करेक्ट आहे. 1 2 3 ऑल आर करेक्ट. म्हणजे ऑप्शन काय असणार आहे डी असणार आहे. ऑल आर करेक्ट. ठीक आहे ना. ओके ऑप्शन काय असेल डी. अंडरस्टूड. नेक्स्ट बघा 80. ठीक आहे क्वेश्चन नंबर ओके 80. Which halide is not oxidized by MnO2? MnO2 जो आहे ओके एस ला कुठला ऑक्सिडाइज करू शकत नाही असं म्हणलं ना. विच हलाइड इज नॉट ऑक्सिडाइज्ड बाय MnO2? कुठला हलाइड असणार आहे तो? डेफिनेटली फ्लोरीन. फ्लोरीन विल नॉट ऑक्सिडाइज बाय बिकॉज इट्स इलेक्ट्रोड पोटेंशियल इज व्हेरी हाय. बरोबर आहे ना. ओके खूप हाय आहे इलेक्ट्रोड पोटेंशियल, दॅट्स व्हाय इट विल नॉट बी एस ऑक्सिडाइज्ड. अंडरस्टूड. इट विल ऑक्सिडाइज अदर and get reduced itself. Understood? ठीक आहे. तुम्ही इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये स्टडी केलं की फ्लोरीन ऑक्सिडेशन पोटेन्शियल किंवा काय म्हणू शकता त्याला इलेक्ट्रोड पोटेन्शियल ओके सगळ्यात काय आहे हायर आहे. करेक्ट. नेक्स्ट वन. Li occupies higher position in the electrochemical series of the metals as compared to the Cu since. ठीक आहे. आता बघा समटाइम्स काय करतात जे पोटेन्शियल आहे ना ओके एस लिथियमला वरती लिहितात, समटाइम्स खालती लिहितात. बरोबर आहे ना. बिलो लिहितात. त्याच्यामुळे काय कन्फ्युज व्हायचं नाही तिथं. तुमच्या एनसीईआरटी बुक मध्ये काय दिलेलं आहे लिथियम खाली दिलेलं आहे बिलो द इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आणि F2 ला वरती दिलेलं आहे. त्याच्यामुळे काही कन्फ्युज व्हायची गरज नाही. खाली लिहा किंवा वर लिहा मग व्हॅल्यूज काही चेंज होणार नाहीत. ठीक आहे. Li occupies higher position in the electrochemical series of the metal as compared to the Cu सोबत कम्पेअर करायचं आहे फक्त. ठीक आहे. सिन्स काय असणार आहे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ Li इज लोअर दॅन दॅट ऑफ द Cu. येस डेफिनेटली. Li चं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल कसं आहे लोअर आहे. सगळ्यात कमी इलेक्ट्रोड पोटेन्शियल कोणाचं आहे येस लिथियमचं आहे. सो इट विल ऍक्ट स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट. अंडरस्टूड. स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज 82. इन an oxidation process for a cell. ठीक आहे ना. सेल साठी काय दिले ऑक्सिडेशन प्रोसेस दिले. The other metal M2 being univalent showing reduction takes up that electrons to complete redox reaction. ठीक आहे. n इलेक्ट्रॉन्स इथं बाहेर पडायला लागलेत आणि M2 जो आहे तो काय आहे युनिव्हॅलंट आहे. बरोबर आहे ना. ओके युनिव्हॅलंट जर असेल ओके तर तो किती इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट करेल. इथे n इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले ओके तर n इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट करतो तो युनिव्हॅलंट जरी असला तरी ओके एस n टाइम्स. समजते का. ठीक आहे. ठीक आहे. जेवढे इलेक्ट्रॉन्स एनोड जवळ रिलीज होतात ना तेवढेच इलेक्ट्रॉन्स कुठे एक्सेप्ट होतात कॅथोड जवळ. ठीक आहे ना. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन्स इथे रिलीज झाले तेवढेच इलेक्ट्रॉन तिथे कॅथोड जवळ काय करतो तो एक्सेप्ट करतो. ठीक आहे. मग हा कुठल्या फॉर्म मध्ये राहणार आहे M2n+ च्या फॉर्म मध्ये राहणार आहे. लक्षात ठेवा हे युनिव्हॅलंट जरी असला ओके तरी काय तो जेवढे इलेक्ट्रॉन्स प्रोड्यूस झालेले आहेत तेवढे इलेक्ट्रॉन तिथं एक्सेप्ट करणार आहे. क्लियर. 82. नेक्स्ट वन 82 झालं ना. 83. Which of the following reactions takes place at okay yes which of the following reactions takes place at anode. एनोड जवळ कुठली रिएक्शन होते ऑक्सिडेशन रिएक्शन होते ऑलवेज. करेक्ट. नेक्स्ट 84. Which of the following will act as a cathode when connected to standard hydrogen electrode which has E0 value given as 0. yes known आहे तुम्हाला ओके E0 फॉर हायड्रोजन काय असते 0 व्होल्ट. करेक्ट ना. ओके मग त्याच्यापेक्षा जर हायर व्हॅल्यू असेल तर तो कॅथोड म्हणून ऍक्ट होतो. त्याच्यापेक्षा लोअर व्हॅल्यू जर असेल तर तो काय एनोड म्हणून ऍक्ट होतो. करेक्ट ना. ओके मग आता ह्याच्यामध्ये कॅथोड कोण ऍक्ट होतो असं विचारलं. विच ऑफ द फॉलोइंग विल ऍक्ट एज अ कॅथोड असं म्हणलंय. बरोबर आहे ना. ओके मग सेकंडची व्हॅल्यू काय आहे पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर फोर्थची व्हॅल्यू सुद्धा पॉझिटिव्ह म्हणजे सेकंड अँड फोर्थ कुठं आहे चेक करा. सेकंड अँड फोर्थ हियर इट इज. सेकंड अँड फोर्थ दोन्ही पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहेत. निगेटिव्ह व्हॅल्यू जे आहेत ते एनोड म्हणून ऍक्ट होतात. पॉझिटिव्ह जे आहेत ते कॅथोड म्हणून ऍक्ट होतात. कारण काय ही सुद्धा एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे 0. 0 पासून स्टार्ट व्हायला लागले. 0च्या वरती जर असेल
तर ते कॅथोड म्हणून ऍक्ट होतात. 0च्या खाली असेल तर ते एनोड म्हणून ऍक्ट होतात विथ हायड्रोजन. अंडरस्टूड? ओके. नेक्स्ट, which of the following reactions will not take place at cathode? कॅथोड जवळ कुठली रिएक्शन होत नाही. तर डेफिनेटली ओके येस, ऑक्सिडेशन रिएक्शन होत नाही कॅथोड जवळ, बरोबर आहे ना? ऑक्सिडेशन रिएक्शन. ठीक आहे, चेक करा बरं. ऑप्शन ए मध्ये काय झालेलं आहे, इथं मायनस इलेक्ट्रॉन दिलेला आहे. मायनस इलेक्ट्रॉन म्हणजे इकडे प्लस होणार आहे. म्हणजे थोडक्यात ही रिएक्शन अशी आहे, Ag gives Ag प्लस प्लस इलेक्ट्रॉन, इकडे मायनस लिहिले फक्त. ठीक आहे ना? दिस इज पॉसिबल. दिस इज अगेन ऑक्सिडेशन. This is oxidation. This is oxidation. This is reduction. This will again oxidation. Which of the following reaction will not take place at anode? कॅथोड म्हणले, कॅथोड जवळ कुठली रिएक्शन होत नाही. Yes, this is again very important question. ओके ओके ओके. मग ही रिएक्शन ओके, इथं जर इलेक्ट्रॉन ऍड केलं ना, ओके सांगते वेळेस इथं थोडंसं उलट सांगितलं मी. ओके, इथं जर इलेक्ट्रॉन ऍड केला, हा मायनस दिसतो ना, इथं ऍड केला तर ही रिडक्शन रिएक्शन आहे. कुठली रिएक्शन? रिडक्शन रिएक्शन. हा, ही ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. ऑक्सिडेशन रिएक्शन डेफिनेटली. हे समजलं ना? थोडंसं कन्फ्युज केलं, इथं मायनस चार्ज लिहिलंय ना, इथं सॉरी मायनस साइन आहे ना. ओके, इकडे गेल्यानंतर प्लस होईल. ओके, आणि प्लस झाल्यानंतर ओके तो ह्या Ag प्लस मध्ये ऍड होईल आणि रिडक्शन होईल. करेक्ट. इथं सुद्धा ही रिडक्शन रिएक्शन आहे, पॉसिबल आहे. आणि ही सुद्धा ओके, इथंच घ्यावं लागेल तुम्हाला असंच, +3 घ्यावं लागेल इथे इलेक्ट्रॉन्स. It means this is again reduction reaction. So option is what? B. B is only oxidation. Other reactions are reduction reactions. Clear? 86. Question number 86 बघा. Based on the following reactions, arrange the metals in increasing order of their reduction potentials. Okay. Reactions given आहेत. Zinc donate electron to Cu2 plus to form Zn2 plus. Magnesium okay yes donate electron to zinc to form magnesium 2 plus. ठीक है. Copper donate electron to Ag plus to form Cu2 plus. तर विचारले काय तुम्हाला, ओके इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर रिडक्शन पोटेन्शियल. आता बघा, मॅग्नेशियम झिंकला डोनेट करतो, झिंक कॉपरला डोनेट करतो, कॉपर कोणाला? Ag ला डोनेट करतो. याचा अर्थ सगळ्यात जास्त पोटेन्शियल कोणाचं असलं पाहिजे तर मॅग्नेशियमचं. म्हणजे पोटेन्शियल मायनस मध्ये, तर सगळ्यात कमी पोटेन्शियल ओके म्हणू शकता तुम्ही तर मॅग्नेशियमचं निगेटिव्ह मध्ये. ठीक आहे, आणि सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह पोटेन्शियल कोणाचं असणार? सी. इट मीन्स ऑप्शन इज बी. करेक्ट. पॉझिटिव्ह पोटेन्शियल म्हणलं की तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर असतो, निगेटिव्ह म्हणलं की इलेक्ट्रॉन डोनर असतो. लक्षात ठेवा. मग इझिली इलेक्ट्रॉन डोनेट कोण करतो? मॅग्नेशियम करतो. सो इट्स पोटेन्शियल विल बी लोअर. अंडरस्टूड? नेक्स्ट वन 87. Which of the following is not the correct statement about the electrochemical series of reduction potential? Statement कुठलं करेक्ट नाही असं विचारलं तुम्हाला. ठीक आहे. The standard electrode potential of hydrogen is 0 volt. करेक्ट आहे. Active non-metals have a positive reduction potentials. It's definitely positive. Active non-metals म्हणलंय, definitely positive असतं. Active metals have a negative reduction potential. Active metals definitely negative असतं. Metals which have a positive reduction potential are good reducing agents. पॉझिटिव्ह ओके इलेक्ट्रोड पोटेन्शियल असेल तर ते गुड रिड्युसिंग एजंट नसतात. तर काय असतात? येस, पॉझिटिव्ह कुठलेही मेटल जर पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड पोटेन्शियल दाखवत असतील ना, ओके तर ते काय गुड ऑक्सिडायझिंग एजंट्स असतात, रिड्युसिंग एजंट नाही. आणि जनरली मेटल जे आहेत ते पॉझिटिव्ह रिड्युसिंग पोटेन्शियल दाखवत नाहीत, तर ते काय दाखवतात? निगेटिव्ह दाखवतात, निगेटिव्ह. सो दिस स्टेटमेंट इज रॉंग. सो ऑप्शन इज व्हॉट? डी. नेक्स्ट, if a spoon of copper metal is placed in a solution of FeSO4, copper FeSO4 मध्ये ठेवलेला आहे, what will be the correct observation? ठीक आहे ना? ओके, करेक्ट ऑब्झर्वेशन काय असेल तुमचं? ओके, ऑप्शन बघूया आपण. हिअर ऑप्शन ए इज व्हॉट? Copper is dissolved in FeSO4 to give the brown deposits. No reaction takes place. Iron is deposited on the copper spoon. Both copper and iron are precipitated. No. आता फेरस पेक्षा ओके फेरस हा मोर रिएक्टिव्ह असतो ऍज कम्पेअर्ड टू दी कॉपर. रिएक्शन पॉसिबल आहे, डिस्प्लेसमेंट रिएक्शन पॉसिबलच नाही ना या केसमध्ये. कॉपर डज नॉट डिस्प्लेस दिस Fe. अंडरस्टूड? सो ऑप्शन इज व्हॉट? बी. 89.
The solution in a beaker turns blue if solution turns blue if म्हणले करेक्ट. आता लक्षात ठेवा झिंक पेक्षा कॉपर मोर रिएक्टिव्ह नाहीये पण एसी पेक्षा कॉपर मोर रिएक्टिव्ह आहे. याचा अर्थ ऑप्शन बीच असणार आहे. समजलं ना? ओके, इट मीन्स कॉपर कॅन रिप्लेस दिस एसी इझिली. कॉपर 2+ मध्ये तो कन्वर्ट होऊ शकतो. कॉपर 2+ मध्ये कन्वर्ट झाला ओके तरच काय होऊ शकतं, कलर जो आहे तो ब्लू होऊ शकतो. 90 क्वेश्चन नंबर 90 बघा. द स्टँडर्ड E नॉट व्हॅल्यूज ऑफ फ्यू रेडॉक्स कपल्स आर ओके गिवन आहेत व्हॅल्यूज. इथं मायनस दिलेली आहे व्हॅल्यू. Correct. Here it is a plus 80. Later on it a plus 34. Choose the correct option. Copper can oxidize zinc and Ag. Not possible. हे बघा ऑक्सिडाइज म्हटलं की काय असतो, इलेक्ट्रॉन एक्सेप्टर असणार आहे. बरोबर आहे ना? ओके, इलेक्ट्रॉन एक्सेप्टर. ऑक्सिडाइज झिंक अँड Ag म्हटलंय. Ag ला तो ऑक्सिडाइज करू शकत नाही. आणि हे दोन्ही काय आहेत, न्यूट्रल आहेत ना, ते ऑक्सिडाइज कसे होतील न्यूट्रल. आणि कॉपर कसा ऑक्सिडाइज करेल. Ag can reduce Zn2+ and Cu2+. झिंक कॅन रिड्यूस Ag+. हा आता इथं बघा चार्ज्ड आयन्स आहेत आणि झिंक कसं आहे दोन्हीपेक्षा मोर रिएक्टिव्ह आहे, इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो. ऑप्शन इज व्हॉट सी. समजलं ना? Ag कसं आहे लेस रिएक्टिव्ह आहे झिंक आणि कॉपर पेक्षा, तो इलेक्ट्रॉन डोनेट करू शकणार नाही ह्या दोन्हीला. समजलं ना? झिंक ह्या दोन्हीला इलेक्ट्रॉन डोनेट करेल, कॉपर झिंकला इलेक्ट्रॉन डोनेट करू शकणार नाही Zn2+ ला. सो ऑप्शन इज सी. 91. The E naught values of redox reactions, परत E naught values दिलेत. Based on these values mark the correct statement. असं म्हणलंय प्लस 0.54 आहे, इथं प्लस 1.048 आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे, इथं त्याच्यापेक्षा जास्त आहे. ओके, मग आता एक लक्षात ठेवा, क्लोरीन ह्या दोन्हीला डिस्प्लेस करू शकतो. करेक्ट ना? ठीक आहे. येस, मग काय ऑप्शन असणार आहे? फर्स्टच ऑप्शन असणार आहे, कारण त्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल पॉझिटिव्ह दिसतंय, मोर पॉझिटिव्ह दिसतंय. Chlorine can displace bromine and iodine from their salt solutions. आलं लक्षात हे? ओके. Question number 92 बघा. Arrange the following metals in which they displace each other from the solutions of their salts in decreasing order. Aluminium, copper, ferrous, manganese आणि काय सगळ्याचे काय दिलेले आहेत. ओके, इलेक्ट्रोड पोटेन्शियल्स किंवा रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यूज दिलेले आहेत. आणि कसं अरेंज करायचं आहे, मेटल इन विच दे डिस्प्लेस इच अदर फ्रॉम द सोल्युशन्स इन देअर सॉल्ट इज डिक्रीजिंग ऑर्डर म्हणलंय. डिक्रीजिंग ऑर्डर कसं अरेंज कराल. करेक्ट, डिक्रीजिंग ऑर्डर. डिक्रीजिंग मॅग्नेशियम मोर ओके एस काय असणार आहे, डिस्प्लेसिंग असणार आहे, कारण त्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल हायली निगेटिव्ह आहे. सो ऑप्शन इज व्हॉट डी. ओके, ऑप्शन काय डी. Next, arrange the following metals in increasing order of their reducing power. हे वरचं क्वेश्चन समजलं ना? व्हॅल्यूज ऑलरेडी गिवन आहे तिथं. मॅग्नेशियमची व्हॅल्यू बघा कशी आहे. मॅग्नेशियम मायनस सगळ्यात कमी व्हॅल्यू कोणाची आहे, मॅग्नेशियमची. म्हणजेच काय, रिडक्शन पोटेन्शियलचा जर विचार केला, हायली निगेटिव्ह इलेक्ट्रॉन पोटेन्शियल आहे त्याचं, हायर निगेटिव्ह. त्याच्यानंतर कोण येतो, ॲल्युमिनियम येतो सेकंड. ओके, हायली निगेटिव्ह. ओके, त्याच्यानंतर कोण येईल, झिंक येईल. हे असं अरेंज केलं. नेक्स्ट 93. ओके, याचं आता हे सॉल्व्ह करू शकता तुम्ही, कारण इलेक्ट्रोड पोटेन्शियल्स गिवन आहेत तुम्हाला. बरोबर आहे ना? ओके, सॉल्व्ह कराल तुम्ही ते आता. अ मेटल X 94 बघा. अ मेटल X displaces nickel from the nickel sulfate solution but does not displace manganese from the manganese sulfate solution. What is the correct order of their reducing power? X जो आहे, X मेटल X निकेलला डिस्प्लेस करतो पण मॅंगनीजला डिस्प्लेस करत नाही. बरोबर आहे ना? ओके, निकेलला डिस्प्लेस करतो, मॅंगनीजला डिस्प्लेस करत नाही. म्हणजे कोण हायर असणार आहे त्याच्यामध्ये बघा बरं. आणि दुसरा काय सांगितलं, डिस्प्लेसेस फ्रॉम द मॅंगनीज सल्फेट सोल्युशन. व्हॉट इज द करेक्ट ऑर्डर? ओके, काय असेल, हे असू शकते का? ओके, हा एक्स जो आहे, एक्स निकेलला डिस्प्लेस करतो, म्हणजे निकेलपेक्षा जास्त त्याचं पोटेन्शियल असणार आहे. येस, पण मॅंगनीज पेक्षा नाहीये, म्हणजे निगेटिव्ह पोटेन्शियल. अंडरस्टूड? समजलं ना? ओके, सो ऑप्शन इज व्हॉट सी. 95.
येस, तेच त्याच टाईपचे क्वेश्चन्स आहेत, हे सांगू शकता. आता 96 सुद्धा त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. 97 अगेन सेम टाइप्स. Next 98, which of the following is the strongest oxidizing agent? Of course F2. ठीक आहे ना, स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट कोण असतो? F2 असतो. फ्लोरीन इज द बेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट बिकॉज काय रिझन असतं त्याचं? इट हॅज अ हायेस्ट रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू. डेफिनेटली रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू त्याची काय आहे? हायर आहे. आणि 100 लास्ट, which of the following halides is most easily oxidized? कुठला हॅलाइड असा आहे जो मोस्ट इझिली ऑक्सिडाइज होतो, ज्याचा रिडक्शन पोटेन्शियल लोअर आहे? समजलं ना? ओके, इट मीन्स इट इज अ आयोडीन. आयमन्स. हे होतं रिगार्डिंग ओके नंबर ऑफ क्वेश्चन्स ओके फ्रॉम द रेडॉक्स रिएक्शन्स. अशाच टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला बघा ओके नीट मध्ये विचारतात, त्याच्यामुळे असेच क्वेश्चन्स कंपल्सरी करत राहायचे तुम्हाला आणि नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत सेम टाईपचे. आता हे 100 क्वेश्चन्स होते, करेक्ट ना? हे जरी तुम्ही प्रॅक्टिस केला, एवढे 100 जरी क्वेश्चन्स प्रॅक्टिस केला रेडॉक्स रिएक्शन्स वरती, तरी काय याच्या बाहेरचा क्वेश्चन किंवा ह्याच कन्सेप्ट वरती क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहेत. समजलं ना? ओके, येस. I think today we'll stop here. Okay, all the best.